महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामीण भागातील लालपरी अजूनही रुसलेलीच, प्रवास करायचा कसा? ग्रामीण भागातील शाळेतील मुलांचे अतोनात हाल। देवळा बसस्थानक येथे वाजगाव शेरी खर्डे या मार्गाने 2 बसची सेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले गेले होते, पण अद्यापही तसे झाले नाही। या मार्गावरून एकच बस सेवा सुरू करण्यात आली असून तेथे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। तरी सदर तेथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे की आम्हाला तात्काळ 2 बस सेवा देण्यात याव्यात, अन्यथा आम्हाला या चिंगराचिंगरीत काही झाले तर एसटी महामंडळ जबाबदार असेल असे नागरिकांनी स्पष्ट आवाहन केले आहे। गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी ही घोषणा अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी गावागावात पोहोचवल्या। लॉकडाऊन नंतर ग्रामीण भागातील दळणवळण सुरळीत झाले। शाळा सुरू झाल्या, मात्र बस सुविधा याबाबत खूप कमतरता भासते। त्यामुळे इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना देवळा येथे शाळा महाविद्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तरी तात्काळ प्रशासन व एसटी महामंडळ यांनी दखल घ्यावी आणि भावी पिढीचा, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग या सर्वांचा विचार करून लवकरात लवकर वेळोवेळी नियमित बस सेवा चालू कराव्यात असे नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे, देवळा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।